इलेक्शनची पूर्वतयारी आहे आणि त्यासाठी आपले उदयजी सामंत साहेब आणि राहुल शेवाळेजी आपल्याकडे येतात आहे। तर ही आढावा बैठक आहे। आमच्याकडे सगळी लिस्ट तयार आहे। उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, युवा सेना, बाकीची सगळं काही आमच्याकडे तयार आहे। त्यांना तिथे ठेवायचं आहे आणि आपले कामं गेली 15 वर्ष कामं करतोय। प्रकाशदादा सुर्वे गेले 10 वर्षाले की इथे हे आहेत, आमदार आहेत। तर त्यांची कामं असं करून हा सगळा आढावा आहे। तर हे सगळे कामं त्यांना दाखवायचे आहे आणि आपलं जे काही आपण कामं केले, लोकांची सेवा करतो, दरवेळेला आपण लोकांची तितकीच तत्परतेने, तितक्याच जोमामध्ये आपण लोकांचे कामं करत असतो। तर हे सगळं त्यांना आज जे आढावा बैठक आहे त्यासाठी ते येतात आहे। आपल्या सगळ्या उपशाखा, गटप्रमुख, युवासेना सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते येतात आहे। तर ही बैठक त्यासाठी लावली। ही आढावा बैठक आहे इलेक्शनची पूर्वतयारी। सर्वांना जय महाराष्ट्र। असं आहे की आपण जो प्रश्न केलेला आहे याच्यामध्ये शाखांना भेटी देण्याचं काम चालू आहे। जनसंपर्क अभियान याच्या माध्यमातून, शाखांच्या भेटीच्या माध्यमातून आमचे सर्व नेते मंडळी प्रत्येक शाखेला भेट देत आहेत। त्यामध्ये आपले उद्योग आणि मराठी भाषा कॅबिनेट मंत्री माननीय श्री उदय सामंत साहेब हे मुंबईमध्ये खास करून लक्ष देत आहेत। आमचे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांनी उदय सामंत साहेबांवरची जबाबदारी सोपवलेली आहे की मुंबई महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवायचा आहे आणि तो 100% फडकवणार याची मी तुम्हाला ग्वाही देतो। मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि निश्चित याच्यावरती मराठी माणसाचा भगवा झेंडा, शिवरायांचा भगवा झेंडा, हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा फडकल्याशिवाय राहणार नाही। जे आधी भगवा झेंड्याचं नाव घेऊन फडकवायचं ज्यांनी नेहमी विचार करत होते त्यांनी आता हिरवा झेंडा हातात घेतलेला आहे आणि तो हिरवा झेंडा फडकवण्यापेक्षा आपण हिंदुत्वाचा, मराठी माणसाचा, शिवरायांचा आणि संतांचा हा भगवा झेंडा फडकवण्याचं काम मुंबई महानगरपालिकेवर आम्ही सर्व नगरसेवक हे करणार आहोत। हे मी या निमित्ताने ग्वाही देतो आणि त्यांची पूर्वतयारी करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे उदय साहेबांवरती आणि जे आपले आमच्या विभागाचे लाडके आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी पूर्ण उत्तर मुंबई लोकसभेची पूर्ण जबाबदारी ही आमच्या दादावरती दिलेली आहे आणि मुंबई शहरामध्ये सर्वात जास्त नगरसेवक हे जर कुठच्या जिल्ह्यातून निवडून येतील, जर मला विचारलं तर मी ठामपणे सांगेन की उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नगरसेवक निवडून आणण्याचं काम आमचे प्रकाशदादा सुर्वे करतील, हे मी तुम्हाला ठाम सांगू इच्छितो।